तदनंतर विद्यमान उपाध्यक्ष वाडा क्रिकेट असोसिएशन महेश जाधव बांबू यांचा हा सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय। महेश गावित हॅलो यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। मॅच सुरू होण्याआधी योगी 15 मिनिटात 3 ओव्हर नाही झाला तर 3 रन कापल्या जातील। 4 ओव्हरची मॅच आहे पण 3 ओव्हर 15 मिनिटात नाही झाला तर 3 रन कापल्या जातील। टीमने याची नोंद ठेवा। 4 ओव्हर 15 मिनिट टाइम लावला इथे। फक्त जेव्हा रिव्ह्यू घेतला जाईल तो टाइम लेस केला जाईल, बाकी मॅच कंटिन्यू राहील। योगेश पाटील पहिला बॉल घेऊन इथे मात्र पहिलाच बॉल आसमान दाखवलाय, फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं दूर सीमा पार। इट्स अ मॅक्सिमम षटकार 6। सौरभ अडकमोळ वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत। कुडूस परिसरातली त्यांचा हा सन्मान आणि सत्कार इथे आपण मुख्य मंचावरनं होत असताना पाहताय। पहिलाच बॉल योगेश पाटील। योगीला इथे आसमान दाखवलं, एक मोठा फटका तो धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय। तसंच दलोंडे गावचं एक आणखी क्रिकेटशी रिलेटेड असलेले व्यक्तिमत्व सागर पाटील इथे आपल्या सोबत आहेत आणि सागर पाटील यांचाही सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल। पुढचा बॉल ऑफ स्टंपवरनं पुढेच एकदा खेचून मारलंय, फेकून दिलंय उंच हवेतनं सीमा रेषा पार। इट्स अ मॅक्सिमम षटकार 6। या स्पर्धेच्या माध्यमातून जोही प्रेक्षक षटकाराला झेल मध्ये कन्वर्ट करेल आपल्याकरता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक अग्र नामांकित ड्रेस किटचं ब्रँड अर्थात सावली क्रिएशन आणि या वर्षाच्या रतन बोवार स्मृती चषक ग्रामीण एक गावच्या जे टीम आहेत त्या 48 टीमच्या जर्सी ज्यांच्या माध्यमातून मेड केल्या जाणार आहेत ते सावली क्रिएशन यांचा एक आकर्षक टी शर्ट आपल्याला इथे पारितोषिक म्हणून दिला जाईल। नेहमीच रतनबुवा स्मृती चषकाशी जोडले गेलेले हरेशजी पालवी आणि सावली क्रिएशन पुन्हा एकदा एक मनपूर्वक अभिनंदन असेल त्यांचं। ऑफ्टमॉर्ना फटका हवेमध्ये या क्षेत्ररक्षक यतीन पाटील बॉलच्या खाली 2 षटकार जरूर आले मात्र त्याची व्याजा सहित परतफेड केली आहे, कारण इथनं पुढच्या येणाऱ्या गोलंदाजांकरता हा एक रिलीफ असेल। महत्वाचा बॅटर ज्यानं जबरदस्त बॅटिंग सातत्याने या स्पर्धेमध्ये दाखवली आहे तो कल्पेश यावेळेस बाद। सागर पाटील आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि महेश गावित आपल्याला विनंती आहे आपण सागर पाटील यांचा हा शुभ सन्मान मुख्य मंचावरनं करतोय। सागर पाटील जे आपल्याशी जोडले गेलेत या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा हा शुभ सन्मान इथे होतोय। प्रेक्षकांकरता आज एक सुवर्ण संधी, एक खास पर्वणी आहे। इथे जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता येतील तगडे संघ आज तुम्हाला एक गाव एक संघ याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळतील। यानंतर नेक्स्ट मॅच रेडी राहायचे। यापुढचा सामना मला वाटतं सावरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये दलोंडे अशी मॅच आहे। दोन्ही संघ सज्ज राहायचे। चांगला बॉल इथे योगीकडनं आपल्याला पाहायला मिळाला। बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं कमबॅक काय असतं ते योगीने इथे मैदानाच्या आतनं दाखवलंय। फिटनेस गुरु आपण म्हणू शकतो योगीला। 40+ चा खेळाडू आहे मात्र त्याची बॉडी लँग्वेज त्याचा फिटनेस तो प्रत्येकाकरता एक आदर्श असू शकतो। चांगला बॉल, हा यावेळेस हा चेंडू निश्चित विकेट देऊन जाईल।
एक जबरदस्त चेंडू, विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. ओव्हर नंबर 2. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता पहिल्या ओव्हरचा खेळ. नवीन गोलंदाज साईराज. अकलोली संघ आज पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये या. विद्यमान उपसरपंच यतीन पाटील सुद्धा आहेत. योगेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुजित पाटील पाहायला मिळतोय. अगदी चांगला संघ अकलोलीच्या वतीनं आज मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल साईराज. चांगला चेंडू ऑफस्टमवर तिथे डिलिव्हर केला होता. फलंदाजानं छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. बॉल विकेट किपरला जरी गुंगारा दिला असला तरी पिनू विकेटच्या मागे होता आणि त्यानं जोपर्यंत बॅकअप दिलं बॉलला रिटर्न केलं. संख्या ती मात्र इथे स्थिर आहे. 12 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र टॅप केलंय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलवर झेपावेल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 13 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज साईराज सज्ज होतोय. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा. दोन्ही संघ आपल्याला सज्ज राहायचंय. टीम सावरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये दलोंडे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 न वाढली, दुहेरीने वाढत असताना 15 या आकड्यावर. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरता आतिश आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आदित्य असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. शफल होतोय, फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. आतिशकडनं इथे निश्चित अपेक्षा असतील कारण आतिशकडे गुणवत्ता आहे ती प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यामुळे इथनं जर आतिशची बॅट चालली तर टीम वेडेगाव तीही चालू शकते. मात्र त्याकरता आतिशची बॅट ती मैदानाच्या आतमधनं चालणं अत्यावश्यक आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा फटका यतीन पाटील बॉलच्या खाली. विकेट मिळतीये महत्वाची. आतिशला माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागलाय टीम न्यू वेडेगावला. फलंदाज आतिश बॅक टू द डगआउट. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. डावकुरे हाताने फलंदाजी करणार आहे. एक शेवट चेंडू या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर स्थिर आहे. चला गेम स्पीडअप ठेवा. 9 मिनिटं तुम्ही वापरली आहेत आणि प्रॉपर 10 मिनिटं तुम्हाला 2 ओव्हर करता लागली आहेत. त्यामुळे इथनं खराब फिल्डिंग बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावर. चला लगेचच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आणायचा आहे, कारण 15 मिनिटं प्रत्येक टीम करता कंपल्सरी असतील. तुम्हाला 15 मिनिटात 3 ओव्हर कंप्लीट कराव्याच लागतील. जर त्या केल्या गेल्या नाही तर मग पेनल्टी जी आहे त्याला सामोरं जावं लागेल. जास्त षटकांच्या मॅचेस खेळायचे आहेत तर मग नियमांचं उल्लंघन त्याला करू दिलं जाणार नाही. निर्धारित वेळेतच मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टीम सावरोली वेळ न घेता लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. दलोंडे संघाचे कर्णधार इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. सावरोली संघाचे कर्णधार आपण लगेच संपर्क साधा. निलेश पिनू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटचा आणि अष्टमवर पडला. तिथनं जर आपण पाहिलं तर 9चा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावर. पहिलाच बॉल इथे अतिरिक्त स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज निलेश जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र तगडा प्रहार. बॉल जाईल. काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब, ब्युटिफुल, सुपर, दर्जेदार फिल्डिंग. बाउचर होता इथे. आणि पंकज हॅलो 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 खूप अप्रतिम फिल्डिंग केली आहे. लाजवाब फिल्डिंग एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. षटकांमध्ये कन्वर्ट होईल असं वाटत असताना तिथे बाउचरनं त्या बॉलवर चापट मारली असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. रन सेव्ह केले आपल्या टीम करता. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 2 न वाढताना 22 वर. फटका चांगला होता मात्र तो सीमारेषे पलीकडे जाऊ शकला नाही. हे दुर्दैव आहे टीम न्यू वेडेगावचं. मात्र सावरावं लागेल. इथना चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेस लोवर फुल टॉस उडवला हवेत. जास्त उंची लांबी कमी. यतीन पाटील सेफ हँड. तिथे एक चांगला कॅच. विकेट मिळती आहे. खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता निलेश सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सावरोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय ज्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. बॉल यावेळेस चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे तो निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 28. इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत ज्यांच्यामध्ये यापुढच्या मॅचचा टॉस तो होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता निलेश सज्ज होतोय. चांगला बॉल. यावेळेस थोडस मागे ठेवलं. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं. 12 मीटरची जी रेंज असते ना तिचा वापर हा खूप गरजेचा असतो क्रिकेटमध्ये आणि त्या गोल्डन स्पॉटच्या परिसराचा वापर केला आणि तिथनं जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी ठरवला. एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर 28 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. चांगला बॉल खोदून काढले. समोरच्या बाजूने खेळले. तिथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 न वाढताना 29 या आकड्यावर. आता मात्र सुस्थिती आहे असं म्हणू शकतो कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. एक चेंडू अजूनही या ओव्हरचा शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 29 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. चुकीचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन त्यामध्ये गडबड इथे पाहायला मिळाली. थोडासा खराब प्रयत्न राहिला फलंदाजाचा आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर समाप्त झाले.
एकंदर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29. 13 मिनिटं घेतली अकलोली संघानं या 3 ओव्हर करता, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 13 मिनिटांमध्ये या 3 ओव्हर त्याने कंप्लीट केल्या. नवीन गोलंदाज प्रशांत दादा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघा रिव्ह्यू सिस्टम या करता आपण या बॉल नंतर बोलू, तुम्हाला कशी अवेलेबल होईल ते. इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि झेल सुटलाय, त्याबरोबर 2 धावा त्या पूर्ण झाल्यात. तिथे तिसऱ्या पदाची मदत घेतली. रिव्ह्यू घेतला गेलाय नो करता, बीमर करता चेक केलं जाईल. हसमुख पाटील आमचे तिसरे पंच आहेत. बघा तुम्हाला एलबी आणि बॅटकटला रिव्ह्यू मिळणार नाही. ऑनफिल्ड अंपायरनं प्लम दिला किंवा बॅटकटच्या स्वरूपाने विकेट दिली तीच ग्राह्य धरली जाईल. त्याच्याकरता वेगळ्या अपील किंवा तिसऱ्या पंचांची मदत ती मिळणार नाही. वाईट करता, नो बॉल करता आणि इतर ज्या गोष्टी आहेत रनआउट असेल त्याकरता एक एक रिव्ह्यू हा तुमच्याकरता अवेलेबल आहे. इट्स अ फेअर बॉल. एक एक रिव्ह्यू दोन्ही संघाला असेल. जर पहिला रिव्ह्यू तुमचा लॉस झाला तर मग दुसऱ्यांदा तुम्ही घेऊ शकणार नाही. तो जर सक्सेस झालाय तर मग दुसऱ्या वेळी तुम्हाला तो घेता येईल. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर विकेट कीपर जाण्यामध्ये गेलाय. प्रशांत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा दाफलकावर आहेत. यावेळेचा बॉल चाललाय सीमा रेषेच्या भ्रमंतीला आणि निघून जाईल तो मिड विकेटच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. इथे षटकार येतोय 6. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोहोचते येते 38 या आकड्यावर. 38 ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय आणि या 4 चेंडू नंतर 38 धावा. आदित्य मैदानामध्ये शाबूत आहे आणि 40+ एक फायटिंग टोटल असू शकते, ज्याबरोबर फाईट होईल, लढावं लागेल. संघर्ष करताना विजय संपादित करता येऊ शकतो. त्याकरता 40+ ही टोटल न्यू वेडेगाव करता खूप महत्वाची आहे. 38 लागलाच आतापर्यंत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये एक मोठा फटका इथे खेचावा लागेल. पुन्हा एकदा आदित्यनं फेकून दिला या बॉलला सीमा रेषा पार. षटकार बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा 6. पाच चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडू नंतर धावा फलकावर 44 धावा. आता सुस्थिती आहे टीम न्यू वेडेगावची. आणखी एक सलगचा तिसरा बॉल चाललाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक 3 षटकारांच्या मदतीनं 50 धावा धावफलकावर. विजयाकरता 51 धावसंख्येचं लक्ष. ती मागच्या साईडला कोणाचीही जी ब्रेझा कार आहे, मंगेश विनंती करतोय थोडीशी ती गाडी क्रॉस कर, कारण तिथनं काचेचं प्रतिबिंब जे डोळ्यावर येत आहे. चला दिनेश, टॉस करायचा नेक्स्ट मॅच सावरोली आणि दलोंडे ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लगेचच दोन्ही कॅप्टन आपण जॉईन व्हा.
दलोंडे संघ जर आपण पाहिलं तर आज सन्माननीय अक्षय विजय पाटील ज्यांच्या माध्यमातून या संघाला आज स्पॉन्सरशिप दिली गेली आहे. मी नेहमी म्हणतो एक गाव एक संघ या टीमला जर स्पॉन्सरशिप मिळत आहे म्हणजे तुम्ही चांगले खेळताय, तुमचं क्रिकेट ते सुधारतंय, तुम्ही आणखी चांगले प्रयत्न करून पुढे नक्की जाऊ शकता. टॉस केला जाईल धनेश साने यांच्या शुभस्ते हा टॉस. चला वेडेगाव लगेच फिल्डिंग लावायची. कल्पेश वेळ नाहीये, लगेच फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. अकलोली संघाने जे सहकार्य केलं त्यांचाही धन्यवाद. 17 ते 18 मिनिटांमध्ये त्यांनी त्या 4 ओव्हर कंप्लीट केल्या, 17 मिनिटात कंप्लीट केल्या. आपण वेळेनुसारच मॅचेस खेळवणार आहोत आणि धनेश पुढच्या मॅचलाही तेच सांगा, 3 ओव्हर 15 मिनिटात टाकल्या नाही 3 रन कापल्या जातील. फक्त रिव्ह्यू करता जो वेळ आहे तो त्यामधनं लेस केला जाईल. तुम्हाला जास्त षटकाच्या मॅचेस जर खेळायचे आहेत उशिराने येऊन तर मग वेळेचं भान ठेवावंच लागेल. सलामीची महत्वाची बिनीची जोडी गावदेवी अकलोली या टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सावरोली संघाने अनाफिकेचा कौल जिंकला आणि निर्णय कळवायचा आपला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जय आणि योगी असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर जय योगीचा बोट धरून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलेला हा खेळाडू मात्र अगदी अल्पावधीमध्ये त्यानं स्वतःला सिद्ध केलं, खूप चांगला खेळ केला आणि कधी योगीच्या जोडीनं ओपनिंग करायला सुरुवात केली ते कळालं नाही. गुणवत्ता खूप ठासून भरली या खेळाडूमध्ये. मात्र आज या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये जिथे खूप साऱ्या नजरा त्याच्याकडे लागल्या तिथे त्याचा खेळ कसा होतो ते पाहण्यालायक ठरेल. पहिल्या ओव्हर करता कल्पेश आलाय. डावकुरे हाताचा गोलंदाज, जलद गती, एक परफेक्ट ऑलराऊंडर वेडेगाव संघाचा आणि असं म्हटलं की तर वावगं ठरणार नाही, वेडेगाव संघाचा विजयाचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर. जेव्हा जेव्हा वेडेगाव संघ विजयापर्यंत जातो तेव्हा कल्पेश हे नाव निश्चित चर्चेमध्ये असतं. तो कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर जय स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल, दर्जेदार मॅच पाहायला मिळेल. 38 सर्कलची पाबंदी आहे. 38 सर्कल करता बंधनकारक असणारा पहिलं षटक. टाइम स्टार्ट इथे आपण करतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर तो पडला जातोय. पहिलाच बॉल आउटसाइड एज, चुकी. या चुका ज्या पहिल्या बॉल पासून होत आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर या धावा त्या तुम्हाला तुटपुंजा वाटतील. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे बाउंड्री आली आहे. चौकार 4. खराब क्षेत्ररक्षणाचं सत्र थांबवणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्या विजयाचं कारण असतं ते प्रत्येकाला ठाऊक आहे. मात्र तरीही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका या आपल्याला पाहायला मिळतात आणि या चुका थांबवणं अति इथे गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कल्पेश, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं जय पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. विजयाकरता 51 धावसंख्येचं लक्ष आणि या 51 धावसंख्येला धाफलकावर लावण्याकरता हे 2 बिनीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला फटका तिथे बिटवीन द गॅप खेळायचं होतं मात्र गॅप शोधणं शक्य झालं नाही. विचार चांगला होता, ऑन मेरिट खेळला होता. बॉलचं जे मेरिट आहे त्या मेरिटवर जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा मग त्यातनं जे क्रिकेट निघतं ना ते प्रत्येकाला पाहायला आवडतं. यावेळेस गॅप शोधू शकला नाही. क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत बॉल गेला आणि एक सिंगल त्यावर कन्वर्ट झाली, ज्या 1च्या मदतीनं धावफलक 5 या आकड्यावर.
पुढचा बॉल योगेश पाटीलनं इनफिल्डच्या वरनं एक चांगला फटका सजवलाय. बॉल चाललाय कव्हरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये तुम्हाला 12-13 रन्स प्रत्येक ओव्हर मध्ये घेणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टॅप केलाय. जसं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये टॅप केलं जातं एक सिंगल डबल मिळवण्याकरता, अगदी तसा हा टॅपचा प्रयत्न. आणि त्यावर जर आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाले, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक जे सध्या प्रगतीपथावर आहे निव वेडेगावकडनं. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय. पहिल्या ओव्हरच्या 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 5 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धाफलक 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जमिनीलगत चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केला तिथे खराब फिल्डिंग. हलक्याही चुका तुम्ही क्रिकेटमध्ये करू शकत नाही. तो दगडी चाल पिक्चर मधला जो डायलॉग आहे ना, तो या खेळाकरताच बनलाय असं म्हणायला हरकत नाही. चुकीला माफी नाही. इथे तुम्ही हलकी चुकी केली ना तर मग त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. 2च्या मदतीनं धावसंख्या 12. बारा धावा धाफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर बदल झालाय. पहिला बॉल ऑफ स्टंपवरनं करारा प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. स्वीपर कव्हरला भेटून चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. अगदी चांगली सुरुवात इथे या ओव्हरची बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी अप्रतिम फटका तिथे योगीच्या बॅट मधनं आलाय. पॉइंटला क्लिअर केलं होतं आणि त्यानंतर स्वीपर कव्हर त्या क्षेत्रामधनं बॉलला चौकारामध्ये नेलं. पहिला बॉल ज्यावर चौकार आलाय. यावेळेस योगीनं दुसरा बॉल त्यालाही आसमान दाखवण्याचा ठरवलंय. तिथे क्षेत्ररक्षक चुका करतायत. मगाशीच मी ज्याचा उल्लेख केला ना की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल घ्याल तरच जिंकाल. इथे चेक केलं जाईल की नेमका हा बॉल क्लिअर झालाय की नाही. ते तिथे क्लिअर केलं जाईल युट्यूबच्या माध्यमात. सहा धावा आहेत. हा षटकार आहे. पाय बाउंड्री रोफ च्या बाहेर गेला होता आणि त्यामुळे इथे षटकाराचा इशारा आलाय. ही नाराजी जायज आहे. जिथे झेल होता तिथे तुम्ही तो झेल सोडता आणि झेल सोडल्यानंतर षटकारही देता. ते टीमला कदापि परवडणार नसेल.
यावेळेस मात्र बॉलला पुण्याच्या एकदा हवाई सफर घडवली आहे. तुम्ही जीवनदान द्याल तर मग त्याचं भुगतान करावं लागेल ना. कारण क्रिकेटमध्ये किंवा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये एक गोष्ट म्हटली जाते ना, कर्माची फळं ती भोगावी लागतात. तुम्ही जे कर्म केलं, झेल सोडला, त्याचं हे फळ आहे. बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 28, 28 धावा. गोलंदाजी योग्य टप्प्यावर झाली, तिथे विकेटची संधी निर्माण केली आणि मग त्यानंतर योगी सारख्या खेळाडूला दिलेलं जीवनदान ते महागडं ठरलंय. पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षकाला गुंगारा, बॉल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. या 4 बॉल मध्ये रन झालेत 20 आणि ज्यामुळे धावसंख्या 32. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 14 आणि या 14 बॉल मध्ये बनवायचे आहेत 19. चौदा चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर विकेटच्या वरनं निर्धाव च्या स्वरूपाने निघत असताना येणारे बॉल शिल्लक आहेत 13. विजयाकरता अजूनही 19 धावसंख्येची गरज. आज शिवकृपा डीकेपी पाहुणीपाडा हा संघ क्वालिफाय झालाय आणि लालीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज पाहायला मिळतंय. लालीच्या चेहऱ्यावर लाली आली. स्क्रॅच पडते. दोन ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक 32 या आकड्यावर स्थिर आहे. येणारे 12 बॉल, अजूनही मॅच संपलेली नाहीये. येणारे 12 बॉल 19 धावसंख्येची इथनं गरज आहे. चांगला खेळ दाखवला, चांगली बॅटिंग केली, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. दोन्ही बाजूनं हा मॅच इथनं फिरू शकतो. कारण येणारे 12 चेंडू 19 धावा, प्रतिषटक 10च्या जवळपासची सरासरी आहे आणि ती छोटी नसते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक षटक जर इथनं चांगलं केलं ना तर इथनं ही न्यू वेडेगाव या टीमला या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकतं. यतीन पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे त्याच्यावर विरोधात केली जाईल. आदित्य गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आला. ज्या आदित्यनं फलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं, त्याने षटकारांची आतिषबाजी केली. शेवटच्या 3 बॉलवर 3 गगनचुंबी आसमान इटवले त्याने खेळले आणि या आशा पल्लवित केल्या. तो आदित्य सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आदित्य आपल्या षटकातील पहिला बॉल. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल तिथे जयनं मिळवली. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि 33 या आकड्यावर 18 धावसंख्येची 11 बॉल मध्ये इथनं गरज आहे. यतीन पाटील आपल्या इनिंगचा पहिला बॉल फेस करण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं तुम्हाला पाहायला मिळतंय. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला त्याला पूर्ण करावं लागेल. बॅटच्या आतल्या साईडची कडा, विकेट कीपर. मी म्हटलं ना या मॅच मध्ये जागा निर्माण करण्याकरता एक चांगलं षटक येणं गरजेचं आहे आणि ते इथे उदयास येतंय की काय असं चित्र प्रकट आहे. कारण 2 बॉल त्यामध्ये 1 धाव आली आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 4 बॉल मध्ये कामगिरी कशी राहील. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. यतीन पाटील गोल्डन डकचा शिकार. 3 बॉल मध्ये रन आली आहे फक्त 1. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि रन्स बनवायच्या 18. चला नवीन बॅटर लवकर यायचंय, कारण फलंदाजा करताही एक टाइम आउटचा नियम असतो आणि त्याला अनुसरून विनंती करतोय बाउचर थोडं लवकर आपल्याला क्रीजवर यायचं. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे.
धावफलक जर आपण पाहिलं तर ते 33 या आकड्यावर स्थिर. इथनं 18 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. ते टीम गावदेवी अकलोली जे मैदानामध्ये आहेत. पंकज मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता आणि अपेक्षा आहेत त्याच्याकडनं. बघूया त्या अपेक्षांची पूर्तता काय त्याच्याकडनं केली जाईल. विजय संपादित करायचा आहे तर मग त्याला मैदानाच्या आतनं चांगला खेळ हा जरूर दाखवावा लागेल. एका बाजूने आदित्य या मॅच मधलं एक चर्चेचं नाव आहे. यावेळेस आल्या बाउचरच्या पाठमधनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 39 विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 12 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 12 धावा. चला गेम स्पीडअप ठेवा. लगेचच आपापल्या जागी जाऊन आपण मॅच सुरू ठेवायची आहे. प्रत्येक टीमला हीच विनंती असेल, वेळ न घेता आपण मॅच कंटिन्यू ठेवायचे आहेत. ऑन साइडला तिथे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर आला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला. डबल करता प्रयत्न नाहीये. एकाच सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा. येणारे 7 बॉल 11ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता शेवटचा बॉल असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज यावेळेस मात्र जयनं उडवलाय, फेकून दिलाय. वा काय फटका सजवलाय, लाजवाब. बॉल सीमा रेषा पार. षटकार. तिथे प्रेक्षकांना झेल पकडलाय. आपल्याकरता सावली क्रिएशन सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट मधल्या ड्रेस किट मधलं एक सर्वोत्तम ब्रँड हरेशजी पालवी यांच्या सावली क्रिएशन ची एक आकर्षक जर्सी तिथे आपल्याला पारितोषिक म्हणून दिली जाईल. आणि आज हरेशजी पालवी यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे. त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. संपूर्ण वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेट कडनं, संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताकडनं 14 मिनिटांमध्ये ही इथे शेवटचं षटक आतिश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल, खेळ खलास. बॉल सीमा रेषा पार. विजयी होते इथे टीम गावदेवी अकलोली. गावदेवी अकलोली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार होतो. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश पाटील योगी तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यांना मॅन ऑफ द मॅच चा मोमेंटो आणि एक जर्सी देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. योगेश पाटील या मुख्य मंचावर आपला सन्मान इथे केला जाईल. मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक त्यांना देऊन चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. वेळ नाहीये. टीम सावरोली लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन फील्ड सेटअप करून मॅच सुरू करा. यानंतर टीम गणेशपुरी आपल्याला रेडी राहायचंय. धानविका धनुष्का 11 धानविक धनुष्का 11 गणेशपुरी आणि